पश्चिम महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातील 24 टीएमसी पाणी मराठवाड्यात नेण्याची घोषणा अनेक वेळा झाली, मात्र या संदर्भात कोणताही ठोस पाठपुरावा अद्याप राज्यकर्त्यांनी केला नाही। आता जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी याबाबत गांभीर्याने पाठपुरावा सुरू केलाय। हे पाणी वळवण्यासाठीचा आराखडाही जलसंपदा विभागाने तयार केलाय। त्यानुसार कृष्णेचं पाणी कराड इथे बोगदा करून फलटणच्या बॅरेजमध्ये न्यायचं, फलटण बॅरेजमधून ते पाणी उद्धट बॅरेजमध्ये न्यायचं, उद्धट बॅरेजमधून 24 किलोमीटरचा बोगदा करून ते पाणी उजनीमध्ये न्यायचं, उजनीमधून बोगद्याद्वारे हे पाणी सीना खोरं, बीड आणि मराठवाड्यातील दुष्काळी भागात वळवायचं। अशा पद्धतीने कृष्णा खोऱ्याचं पाणी मराठवाड्यात नेण्याचा आराखडा आहे। दुसऱ्या पाणी वाटप लवादाच्या निर्णयानुसार अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी राज्याला 81 टीएमसी पाणी उपलब्ध आहे, मात्र हे पाणी त्याच खोऱ्यात वापरण्याची अट लवादाने घातली आहे। म्हणजेच कृष्णा खोऱ्याचं पाणी भीमा खोऱ्यात वळवता येणार नाही। मात्र आता ही खोरे बदलाची अट काढून टाकावी यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। इंटर बेसिन चेंज जो आहे तो जो त्यांनी बंद केला त्याच्यावर सुप्रीम कोर्टात सरकारने जी केस केलेली आहे, दावा केला तो एकदम पाठी लागून घेणे आणि ते कन्व्हिन्स करणे सुप्रीम कोर्टाला की आवर्षण प्रवर्षण भागात पाणीच नाही, दुसऱ्या नदीच्या खोऱ्यातून एक्सेस असेल तेच पाणी आणायला पाहिजे। त्यामुळे हा जो काही निकष दिलेला आहे, खोऱ्या बदलाला बंदी आहे, ती बंदी उठवावी। कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी अजून एक अडचण आहे, ती निधीची। सिंचन अनुशेषामुळे निधी वाटपाचे सर्वाधिकार राज्यपालांकडे आहेत। त्या निधीत मराठवाड्याची तहान भागणं शक्य नाही। त्या प्रकल्पासाठी 6000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। युती सरकारच्या काळात कृष्णा खोऱ्यासाठी रोखे काढून पैसे उभारण्यात आले होते। अशा पद्धतीने आता मराठवाड्यासाठी विविध मार्गाने निधी उभारण्याची आवश्यकता आहे। त्यासाठी शिवतारे मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहेत। कालव्याच्या जमिनी आहेत त्या जर ओपन मार्केटने ऑक्शन करून विकल्या तर 10-12 कोटी रुपये मिळतील। कृष्णा खोऱ्यामध्ये निर्माण झालेले पैसे तिथेच वापरता येतील। अशा प्रकारच्या काही वित्तीय व्यवस्था वेगळ्या कराव्या लागतील। राज्यपालांच्या सूत्रानुसार आणि 7-8 हजार कोटी जे राज्याच्या बजेटमध्ये असतात त्याच्याप्रमाणे जर आपण करायला गेलो तर मराठवाड्याचे प्रकल्प होणार नाहीत आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रकल्प होणार। आतापर्यंत मराठवाड्याची तहान भागवण्याच्या घोषणांपलीकडे राज्यकर्त्यांनी काहीही केले नाही। आता शिवतारे यांनी तयार केलेल्या या नव्या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसा प्रतिसाद देतात यावर या योजनेचं भवितव्य अवलंबून आहे। नाहीतर पूर्वी झाल्याप्रमाणे ही घोषणा फक्त कागदावरच राहील। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।